स्थानिक गोसी टोंपे कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र शासन निर्देशानुसार संपूर्ण देशभरात दिनांक 22 ते 28 जुलै 2024च्या दरम्यान शिक्षण सप्ताह या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले। त्याअंतर्गत आज दिनांक 28 जुलै रोजी नियोजित उपक्रमाअंतर्गत समुदाय सहभाग दिवस हा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून श्री मनोजभाऊ कटारिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक प्राचार्य प्रणित देशमुख तसेच प्राचार्य इंगळे, प्राचार्य बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते। केंद्र शासनाने निर्धारित केलेल्यानुसार तिथीभोजन म्हणजेच स्नेहभोजन उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याकरिता निर्देशित केल्याप्रमाणे गावातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना तिथीभोजन देण्याकरिता आवाहन करण्यात आले होते। त्यात चांदूरबाजार नगरीतील दानशूर व्यक्ती श्री मनोजभाऊ कटारिया यांनी विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनासाठी विशेष सहकार्य केले। प्रस्तुत उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जेवण व मोड आलेल्या धान्यांपासून बनवलेल्या आहारांचा समावेश करण्यात आला। कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य बर्वे यांनी विद्यार्थ्यांना भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। माननीय श्री मनोजभाऊ कटारिया आपल्या भाषणात म्हणाले की यानंतरही अशा प्रकारची संधी विद्यार्थ्यांच्याकरिता मला उपलब्ध करून द्यावी। कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राचार्य प्रणित देशमुख यांनी दैनंदिन जीवनात अन्नपदार्थांची नासाडी कमी करून ग्रीनहाऊस उत्सर्जन कमी करण्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले योगदान देण्याचे आवाहन केले व त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली। तसेच आज केलेल्या भोजन सहकार्यासाठी चांदूरबाजार नगरीतील दानशूर व्यक्तिमत्व श्री मनोजभाऊ कटारिया संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्करदादा टोंपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामटेके सर यांचे विशेष आभार त्यांनी मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य हरीश मोहकर यांनी केले। आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदांनी सहकार्य केले। कार्यक्रमाकरिता कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूरबाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।